अरे हरी, तुला माहित आहे का, आज घनश्याम अण्णा नाम्या गोसाव्याच्या दुकानावर काय सांगत होते ते? तेच ना, जे सगळ्यांना भूताच्या गोष्टी सांगत असतात. हो, बरोबर ओळखलंस बघ. पण आज ते जे सांगत होते ते अगदीच खरं आहे. माझी आजी पण आम्हाला ते सांगायची, वसंत म्हणाला. हरी वसंताचं बोलणं संपायच्या आधीच त्याला प्रश्न विचारतो. बरं मग पुढे बोल लवकर, मला घरी जाऊन दप्तर भरून शाळेला निघायचंय. ठीक आहे, चल शाळेत भेटू, तिथे सांगतो मी तुला, वसंत म्हणाला. असं बोलून ते दोघे आपापल्या घरी निघून गेले. आजूबाजूला हिरवे घनदाट जंगल आणि बरोबर त्या जंगलाच्या मधोमध मजून 100-125 घर मिळून बनलेलं दिवाघर नावाचं गाव होतं. त्याच गावात राहणारे हे दोघे होते, हरी आणि वसंत. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. एके दिवशी त्या दोन लहानग्यांच्या कानावर एक गोष्ट पडली आणि तेथूनच त्यांचा भयानक प्रवास सुरू झाला. मधली सुट्टी झाली. वसंता कसाबसा एवढा वेळ मनात ठेवलेली ती घनश्याम अण्णांनी सांगितलेली गोष्ट कधी एकदा हरीला सांगतोय याचाच विचार करत असताना हरी विचारतो, काय रे वसंता, काय सांगत होतास तू सकाळी? अरे ते घनश्याम अण्णा म्हणे ते तिकडे टेकडी मागच्या डोंगरावर जिथे कोणी जात नाही तिथे कुठल्या तरी देवीचं मंदिर आहे. हां, त्याचं काय मग? अरे थांब, पुढची गोष्ट तर त्याहून विचित्र आहे. तिथून म्हणे पौर्णिमेच्या दिवशी रात्र आणि पहाट याच्या मध्यात असंख्य घंटांचा घंटानाद होतो आणि तो घंटानाद इथे आपल्या गावापर्यंत ऐकू येतो. त्यावर हरी म्हणाला, अरे जर तिथे कोणी जात नाही तर मग कोण त्या घंटा वाजवत असेल? कोणी त्या तिथे बांधल्या असतील? असे असेल तर कशावरून तिथूनच तो आवाज येतो? कोणी जर घंटा वाजवली तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्यच नाहीये. आणि तिकडे कोणी जात नाही असं तू म्हणतोस, तर तिथे मंदिर आहे याचा देखील काय पुरावा? असे बरेच प्रश्न हरी वसंताला विचारू लागला. हे पहा, मला खात्री आहे तिथं काहीतरी भयानक गुपित दडलंय, कारण आज जे मला समजलंय तेच मला आजीने देखील एकदा सांगितलं होतं. पौर्णिमेला आपल्या गावात पहाटे तो आवाज ऐकू येतो आणि माझी आजी खोटं बोलूच शकत नाही. या वादानंतर त्या दोघांमध्ये एक पैज लागली आणि जो हरेल त्याने पुढचा 1 महिना दुसऱ्याचा गृहपाठ करायचा. झालं तर मग ठरलं, आज संध्याकाळीच पैजेला सुरुवात होणार होती, कारण दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी होती आणि म्हणून घराबाहेर जाण्याचं निमित्त मिळत होतं. वसंता घरी खोटं बोलून बाहेर पडला. तो थेट हरीच्या घरी आला. दोघांनाही घराबाहेर पडायचं होतं, म्हणून दोघेही तिसऱ्या मित्राच्या घरी उद्या सत्यनारायण पूजा आहे असं सपशील खोटं कारण सांगून ते बाहेर पडले. संध्याकाळचे 5 वाजले होते. दोघेही गावाबाहेर वेशीपाशी येऊन थांबले. जशी लोकांची वर्दळ संपली तशी लगोलग पैजेला सुरुवात झाली. तर पैज अशी होती की वसंता ज्या मंदिराबद्दल सांगत होता त्यावर हरीचा विश्वास नव्हता आणि म्हणून हरी त्या टेकडी मागील डोंगरावरच्या मंदिरात जाणार होता. आणि जर खरंच असा कोणता घंटानाद आणि अशा कुठल्या घंटा तिथे असतील तर तो त्या घंटा वाजवेल, जेणेकरून त्यांचा आवाज इथे गावाबाहेरच्या वडाच्या पारावर त्याची वाट बघत असलेल्या वसंताला ऐकू येईल आणि माघारी येऊन हरी त्याचा अंधविश्वास दूर करणार. ठरल्याप्रमाणे वसंत आणि हरी दोघेही समोरच्या जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेकडे पाहत उभे असताना हरीने चालायला सुरुवात केली. हरी तिकडे नजर टाकत पुढे पुढे चालू लागला. काही अंतर कापल्यावर जंगल दाट वाटू लागलं आणि अस्ताला निघालेल्या सूर्याचा प्रकाश कमी होऊ लागला. अंधार वाढला तशी हरीने खिशात असलेली बॅटरी बाहेर काढली आणि तिच्या उजेडात तो न थांबता झपझप पावले टाकत पुढे चालू लागला. चालत चालत हरीने जवळजवळ टेकडी पार केली. तो थकला होता, पण आपण पैज जिंकलो तर वसंत आपला सगळ्याच्या सगळा गृहपाठ करणार, म्हणजे पुढचा 1 महिना गृहपाठाचं टेन्शन नाही. या हव्यासा पोटी तो तसाच न थांबता पुढे निघाला. रात्र चढू लागली. रातकिड्यांची किरकिर वाढू लागली. मध्येच कोणत्या तरी प्राण्याचा कर्कश आवाज कानावर पडत होता.
प्रचंड मोठ्या व उंच वृक्षामुळे चंद्राचा देखील प्रकाश तोकडा पडत होता आणि पायाखाली भल्या मोठ्या वृक्षवेली पसरलेल्या जाणवू लागल्या. त्या भयान आणि काळ्याकुट्ट जंगलात हरी एका मुंगी समान भासत असावा. त्याने जर हाक मारली तर ती हाक ऐकणारं देखील तिथं कोणी नव्हतं. तेवढ्यात हरीला मागून कोणाची तरी चाहूल लागली. त्याने मागे वळून पाहिलं, पण त्याला कोणीच दिसलं नाही. आता मात्र हरीच्या मनात भीती घर करू लागली होती. पण एवढ्या लांब येऊन खरं खोटं पळताळण्यापलीकडे त्याला दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. तो स्वतःजवळची सगळी हिंमत आणि संयम एकवटून पुढे जात राहिला. तेवढ्या त्याच्या नजरेस कुठून तरी लांबून मंद लुकलुकता प्रकाश पडला. वाऱ्यामुळे लहान लहान घंटींचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. त्या घंटीचा आवाज ऐकून थोड्या वेळासाठी भीतीची जागा कुतूहलतेने घेतली. मनात छोटीशी आनंदाची लहर तरली आणि हरीच्या पावलांचा वेग वाढला. तो प्रकाशाच्या आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरला आणि पुढच्या काही वेळातच त्याला अस्पष्ट पण एक पडीक वास्तू दिसू लागली. तो चालत त्या जुन्या भयान मंदिरापाशी येऊन पोहोचला. ताबडतोब त्याची नजर तिथे मंदिरासमोर असलेल्या काळ्या कुळकळीत दगडाने बनलेल्या त्या प्रचंड मोठ्या आणि तेजयुक्त दिव्यावर पडली. घट्ट काळोखात तो एकमेव विजेचा स्रोत तिथे होता. त्या प्रकाशात त्याला मंदिरावर ठेवलेली भली मोठी घंटा दिसली. तिचा व्यास एवढा मोठा होता की हरी तो पार करत करत पूर्ण मंदिराचा वरांडा फिरला. ती घंटा एवढी अवाढव्य होती की तिच्या वजनाने मंदिराचे वासे देखील वाकले होते. कधीही सगळं कोसळून खाली येऊ शकतं इतकं धोकादायक ते होतं. हरी ताबडतोब मंदिराच्या बाहेर आला. मंदिराबाजूच्या झाडावर टांगलेल्या लहान मोठ्या असंख्य घंटा दिसू लागल्या. एवढेच काय तर मंदिराचे वासे देखील कमी पडले होते. एवढ्या घंटा तिथे बांधल्या होत्या. जवळजवळ 1000 असतील, जास्त पण कमी नाही. पण हे मंदिर आहे तरी कसलं हे त्याला नक्की समजत नव्हतं. म्हणून हरी पुढे सरसावला. त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात वाकून पाहायचा प्रयत्न केला. एवढ्या अंधारात त्या प्रचंड मोठ्या दिव्याचा प्रकाशही गाभाऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता. मग त्याने स्वतःजवळ असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाच्या सहाय्याने गाभाऱ्यात डोकावलं आणि अक्षरशः तो 2 पावले मागे आला. पोटातली भीती गरकन बाहेर पडली. गाभाऱ्यातली ती देवीची जुनाट, ओबळधोबळ आणि कुरूप मूर्त पाहून तो चांगला चक्रावला. भीतीने अंग थरथरू लागलं. आजूबाजूच्या अंधाऱ्या आणि वंगाळ वातावरणाची त्याला खऱ्या अर्थाने भीतीदायक जाणीव झाली. तो माघारी जायला निघालाच होता की त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर एक मंदिर आहे आणि ती देवी. मग काय घाबरायची गरज आहे? त्यात आपण पैज जिंकतच आलोय. ह्या विचाराने त्याने मनाची समजूत काढली आणि तो थांबला. त्याने तिथे असलेल्या घंटा वाजवून तो भला मोठा घंटानाद केला, तरच तो पैज जिंकू शकत होता. तो दबकतच पुढे सरसावला. त्याने पहिल्यांदा दिव्यापाशी ठेवलेली ती छोटी घंटी हातात घेतली आणि वाजवून पाहिली. काहीच घडलं नाही. त्याची भीती थोडी कमी झाली. मग त्यानं आजूबाजूच्या सगळ्या घंटा पटापट वाजवायला सुरुवात केली. पण त्या घंटांमधून कोणता स्वर, कोणताच आवाज येत नव्हता. त्याला हे अजब आणि भीतीदायक वाटलं. तरीही हरीने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे ठरवले आणि आता तो जमेल तेवढ्या लगबगीने जमेल तेवढ्या जास्तीत जास्त घंटा वाजवू लागला. पण त्याला काहीच आवाज ऐकू येत नव्हता. पण आजूबाजूच्या रातकिड्यांचा आवाज मात्र त्याला स्पष्ट ऐकू येत होता. हरीला काहीच सुचायचे बंद झाले. त्याला राग येऊ लागला आणि त्या रागाच्या भरात तो त्या दिव्यापाशी दिवा विझवायला पुढे गेला. त्याने फुंकर मारली, पण दिवा मात्र विझत नव्हता. म्हणून त्याने पुन्हा जोरात फुंकर मारली. यावेळी दिवा विझला आणि सगळीकडे एकाएकी अंधार दाटला. डोळ्यासमोर अंधाराचे जाळे पसरले. क्षणभर स्वतःला सावरून तो मागे वळून 7-8 पावले चाललाच होता. तेवढ्यात त्याला अचानक 4-5 घंटांचा आवाज ऐकू येऊ लागला आणि दिव्याचा तो प्रकाश पुन्हा हळूहळू पसरू लागला. हरीने मागे वळून पाहिलं. बघतो तर काय,
दिवा पेटलेला होता, पण आवाज मात्र बंद. एकदम पूर्ववत होती तशी शांतता. तो पुन्हा घाईघाई दिवा विझवायला गेला. जोरात फुंकर मारून दिवा विझवून तो निघाला आणि पाहतो तर काय, दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. सगळीकडे मंद प्रकाश पसरू लागला. अचानक मंदिरातील एक घंटा वाजू लागली. हरीने डोकावून पाहिलं, पण त्याला काहीच नजरेस पडलं नाही. आता तर हळूहळू उंच झाडांवर बांधलेल्या घंटा सुद्धा वाजू लागल्या. जसा प्रकाश पसरू लागला तसतसा घंटानाद वाढू लागला. आपण पुढे जावं की मागं हे देखील त्याला सुचायचं बंद झालं. तो पुरता घाबरला. हरी भीतीने थंड पडला. आजूबाजूला चक्रावून सोडणाऱ्या गोष्टी घडू लागल्या. त्याला काय करावे सुचेना. जे घडत होतं ते त्याच्या समजल्या पलीकडचं होतं. हरी माघारी निघाला. सगळा जीव एकवटून तो पळू लागला. वाटेत त्याला समोरून कोणीतरी येताना दिसलं. तो त्या दिशेने ओढत हाका मारत पळत सुटला. जवळ गेल्यावर पाहतो तर तो त्याचा मित्र वसंत होता. वसंतला बघून त्याच्या जीवात जीव आला. हरीची अवस्था बघून वसंतला काहीच कळेना. तो त्याला शांत करू लागला, पण हरीच्या नजरेत एकत जे घडलं होतं ते पाहून त्याला काही केला धीर येत नव्हता. आपल्या मित्राची ही दशा बघून वसंता पुरता घाबरला. म्हणून तो देखील हरीला काहीही पुढे न विचारता त्याच्या मागोमाग पळू लागला. दोघेही पळत होते. जवळपास तासभर ते न थांबता तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. पण हरीच्या लक्षात आलं की आपण फिरून फिरून एकाच ठिकाणी पोहोचत आहोत. त्याला कळून चुकलं की त्यांना चकवा लागला आहे. म्हणजे ते कितीही पुढे गेले तरी तिथेच पोहोचणार. यातून बाहेर पडण्याचा त्या दोघांना जणू मार्ग सापडणार नव्हता. हरीचे हातपाय गळू लागले. काल संध्याकाळपासून चालून चालून तो आधीच थकला होता. त्यात त्याच्यासोबत जे जे घडलं होतं आणि घडत होतं या सगळ्यामुळे आता त्याच्यात जीवच उरला नव्हता. अजून एक पाऊल देखील पुढे टाकण्याचे त्राण त्याच्यात उरले नव्हते. आपल्या आता पुढे जे काही होईल याची कल्पना हरीला आली आणि तो थांबला. त्याने वसंताला सर्व हकीकत सांगायची ठरवली, पण त्याच्याने काहीच सांगणं होईना. शेवटी हरी वसंताला म्हणाला, मित्रा, तू जा गावाच्या दिशेने. मी ज्याच्यात अडकलोय त्यातून आता माझी सुटका होणे नाही. आणि एवढे बोलून तो बेशुद्ध पडला. वसंत हरीला सोडून कुठेही जाणार नव्हता. तो जमिनीवर पडलेल्या हरीला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. वसंत क्षणभरही वेळ न ढवळता पाण्याच्या शोधात निघाला. थोडं लांब गेल्यावर त्याला मागून एक हाक ऐकू आली. काय रे पोरा, कुठं निघालास? तेही एकटाच एवढ्या रात्रीचा या जंगलात? ती हाक ऐकून वसंताने मागे वळून पाहिलं. त्याला एक म्हातारी काठी टेकत टेकत जाताना दिसली. ती म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. वसंता पळतच तिच्यापाशी गेला आणि विचारलं, थोडं पाणी मिळेल का? म्हाताऱ्याने विचारलं, कोण तू? एवढ्या रात्री इथे काय करतोस? मी वसंता. खाली गाव आहे माझं. रस्ता चुकलोय मी आणि माझा मित्र तो तिथे बेशुद्ध पडलाय. थोडं पाणी मिळालं तर कृपा होईल. वसंत त्या म्हातारीला घेऊन हरीपाशी आला. म्हातारीने हरीला पाणी पाजलं. हरीने हालचाल कमी केली, पण तो अजून पूर्णपणे शुद्धीत आला नव्हता. चला, तुम्हाला गावात सोडते, म्हातारी म्हणाली. वसंताने त्याला कसेबसे हाताला धरून उभं केलं आणि ते दोघे त्या म्हातारीच्या मागे चालू लागले. हरी बेशुद्ध अवस्थेतच काहीतरी पुटपुटत होता. वसंत त्याला सावरत म्हातारीच्या दिशेला जाईल त्या दिशेने मागे मागे जात होता. बघता बघता एक प्रहर उलटला. रात्र सरून पहाट चढू लागली. जंगलाची दाटी कमी होऊ लागली. रवी किरणाने अंगाला लांबूनच स्पर्श केल्याचा भास होऊ लागला. भयंकर शांतता, त्यात फक्त प्राणी व किड्यांचे आवाज. हे सर्व मागे टाकून ते मानव वस्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. गावाची वेळ आली. वसंत हरीला आधार देत चालला होता. तेवढ्यात म्हातारी म्हणाली, जा रे बाळांनो, आलं तुमचं गाव. वसंताने वर मान करून गावाकडे पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला.
आणि बाजूला असलेल्या म्हातारीला धन्यवाद करण्यासाठी तिच्याकडे पाहिलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. तो भांबावला. इकडे तिकडे तिला शोधू लागला, पण त्याला कोणीच दिसलं नाही. थोडासा घाबरला, पण हरीची अवस्था लक्षात घेऊन तो घरी निघाला. आज देखील वसंत कर्णिक आजोबा ही घटना सांगताना त्यांच्या अंगावर काटा येतो. ते सांगतात, हरीच्या अवस्थेत मला भेटला त्याआधी त्याच्यासोबत नक्की काय घडलं असावं हे आजतागायत हरी स्पष्टपणे सांगू शकला नाही. आम्हाला ज्या मात्रेने गावापाशी आणून सोडलं ती त्या जंगलात काय करत होती आणि नंतर ती अचानक कुठे निघून गेली. सगळे म्हणायचे की तिथे कोणी जात नव्हतं ना तिथे कोणती मनुष्य वस्ती होती, तर मग ती तिथे कशी, तेही एवढ्या रात्री? या प्रश्नांची उत्तरं वसंत आजोबांना आजपर्यंत सापडली नाहीत. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.